नमो शेतकरी योजना अखेर महत्त्वाची बातमी आलेली असून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी बघा आता डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून 3 मोठ्या अशी घोषणा बघायला मिळत आहेत। त्यामुळे राज्यातील प्रत्येक शेतकरी हे खुश होणार आहेत। सरकारने सांगितलं आहे की आता प्रति शेतकरी आम्ही नमो शेतकरी योजनेचे पैसे पूर्णपणे वाटपाला सुरुवात करणार आहोत। आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती हे जे पैसे जमा होणार आहेत हे डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून जमा केले जाणार आहेत। म्हणजे तुमच्या खात्यावरती टोटल पैसे आता डीबीटीच्या माध्यमातून येणार आहे। डीबीटी अशी प्रक्रिया असते की तिकडून पैसे पाठवल्यानंतर इकडे 15 ते 20 मिनिटात पूर्ण पैसे खात्यात जमा होत असतात। आता त्याच पद्धतीने सरकार पैसे देण्याचा निर्णय घेत आहे आणि वाटपाला सुरुवात करत आहे। त्यामुळे कोणीच काळजी करू नका असं सरकारचं म्हणणं आहे। मग चला आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे व कोणाला मिळणार कोणाला हप्ता भेटणार नाही यावेळेस काय बदल केलेले आहेत सर्व माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि महत्त्वाचं म्हणजे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। अशाच अपडेट तुम्हाला बघायला मिळतील। तर चला पाहूयात। बघा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेबाबत मोठी घोषणा राज्य सरकारने केलेली असून सर्व शेतकऱ्यांना आता एक मोठा दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी अनेक शेतकरी विचारत होते की हप्ता कधी येणार, सरकारकडून हप्त्याचे पैसे कधी जमा केले जाणार, पैसे कधी येतील असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये उपस्थित होता। कारण की खूप दिवस झाले आता डिसेंबर महिना संपत आलेला आहे, अजून देखील पैसे खात्यावरती आलेले नाहीत असं शेतकऱ्यांना वाटायचं। त्यामुळे बरेच शेतकरी नाराज झालेले आहेत। पण आता हीच नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत आणि सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती नव शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये देण्यात येणार आहेत। मात्र काही अशा बातम्या येत आहेत त्यामध्ये सांगितलं जात आहे की नव शेतकरी योजनेचा हप्ता वाटपाला उशीर झाल्यामुळे सरकार डायरेक्ट 2 हप्त्याचे एकत्र 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती देणार आहे। मग बघा आता खरंच सरकार 2 हप्त्याचे 4000 रुपये एकत्र देणार आहे का, देणार असेल तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी देणार आहे, कोणाला भेटणार आहे ती माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ती माहिती तुम्हाला पुढे दाखवतो। आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारने आता मोठा नियम बदललेला आहे। बघा आता कोणत्या क्षणी पैसे खात्यावरती येणार आहेत त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। सरकारचं काय सांगणं आहे तर बघा या ठिकाणी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठे निर्णय घेण्यास आता सुरुवात झालेली आहे। जेवढे पैसे लागणार होते तेवढी रक्कम आता मंजूर होत असल्याने सर्व शेतकरी खुश झालेले आहेत। प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत असं आता राज्य सरकारने सांगितलेलं आहे आणि हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट जमा होतील। त्यामुळे काळजी करू नका आणि कोणत्या शेतकऱ्याला 2000 भेटणार आणि कोणाला 4000 रुपये भेटणार त्याबाबतची देखील माहिती आता समोर आलेली आहे। ती पण तुम्हाला माहिती सांगतो। राज्य सरकारने सांगितलं आहे की पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य सरकारकडून वेगळी आर्थिक मदत दिली जाते। म्हणजे केंद्र सरकार प्लस राज्य सरकार याचा शेतकऱ्यांना डबल फायदा होतो। केंद्र सरकारकडून 2000 रुपये पीएम किसानचे येत असतात आणि नमो शेतकरीचे 2000 रुपये असे हप्त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वर्षाला दिले जातात। टोटल 12000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला येतात असं सरकारने सांगितलं आहे आणि लवकरच आता 12000 ऐवजी 15000 रुपये शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात करणार आहोत असं देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो। तर चला आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, आज येणार की उद्या येणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार सर्व यादी आता तुम्हाला दाखवणार आहे। आता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे। आता शेवटपर्यंत काळजीपूर्वक व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व माहिती आता तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल। तर बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सर्व माहिती डिटेलमध्ये सांगण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे शेतकऱ्यांना करावी लागतील। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटणार नाहीत, यादीत नाव येणार नाही असा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आता यावेळेस मोठा बदल केलेला असून प्रत्येक शेतकऱ्यांनी ही 2 कामे लवकरात लवकर करावी असं राज्य सरकारचं म्हणणं आहे। जर ही 2 कामे केली तर तुमच्या खात्यावरती डायरेक्ट हे पैसे जमा होऊन जातील, तुमच्या खात्यावरती टोटल पैसे वाटप होतील, तुम्हाला काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही असं सरकारने सांगितलंय। पण जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाही तर तुमचा योजनेचा लाभ बंद होणार आहे। योजनेचे हप्ते तुमचे कायमचे पैसे बंद केले जातील आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला कधीच भेटायचे नाहीत। जर हे पैसे मिळवायचे असतील तर अर्जंटमध्ये पुढच्या 5 ते 6 दिवसाच्या आत ही 2 कामे करून घ्या। म्हणजे नमो शेतकरीचा हप्ता तुमच्या खात्यात येईल आणि तुमची योजना सुरू राहील असं राज्य सरकारने सांगितलंय। मग शेतकरी मित्रांनो कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि राज्य सरकारने
महत्त्वाचा आता निर्णय घेतलेला आहे आणि स्पष्टपणे सांगितलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पैसे आता डायरेक्ट खात्यात देणार आहोत. एका पण शेतकऱ्यांनी आता काळजी करायची गरज नाही असं सरकारने सांगितलं. राज्य सरकारकडून पैसे मंजूर झाले आहेत आणि हे पैसे डायरेक्ट खात्यात टाकण्यासाठी मंत्रिमंडळातून मोठा निर्णय बघायला मिळत आहे. त्यामुळे काळजी करू नका. आता 4,000 रुपयांचा हप्ता, काहींना 2,000 रुपयांचा हप्ता भेटणार आहे असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. अनेक शेतकरी विचारत होते की हप्ता कधी येणार, आज येणार की उद्या येणार, तर त्याबाबतच सरकारने माहिती दिली आणि सांगितलं की आता हप्ता आम्ही मंजूर करत आहोत. सरकारकडून हप्त्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. पीएम किसानचा हप्ता आल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्याची शक्यता जास्त असते, हे तर सर्वांना माहितीच असेल. मग आता यावेळेस पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच येणार होता, पण आचारसंहिता होती आणि आचारसंहिता असल्यामुळे सरकारला काही जास्त मोठे निर्णय घेता आले नाही. यामुळे सध्या स्थितीला शेतकरी नाराज झाले होते. मात्र सरकारने सांगितलं की आता आचारसंहिता संपलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकदमच डायरेक्ट आता नमो शेतकरीचे पैसे आम्ही देत आहोत. सर्वांचे पैसे एकाच दिवशी येणार नाहीत, हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली तरच नमो शेतकरीचा हप्ता यावेळेस भेटणार आहे असं देखील राज्य सरकारचं म्हणणं बघायला मिळत आहे. मग आता कोणती 2 कामे करायची ती देखील माहिती या ठिकाणी लगेच दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार, आज भेटणार की उद्या भेटणार, मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करायची, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात नमो शेतकरीचे पैसे येणार आहेत, आता सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे. आता ती माहिती तुम्हाला वाचून दाखवतो. आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. या ठिकाणी बघा, नमो शेतकरी योजना मोठी घोषणा झालेली आहे. बघा आता कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटप होणार आहेत, एकत्र आता 2 हप्त्याचे जे पैसे येत आहेत अशा प्रकारच्या बातम्या आहेत, त्याबाबतची देखील माहिती आपण बघणार आहोत. सध्या एकत्र आता 2 हप्त्याचे 4,000 रुपये शेतकऱ्यांना सोबत येणार असतील तर ते सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत, आज येणार की उद्या येणार आहेत, ती पण माहिती महत्त्वाची या ठिकाणी आता सांगितली आहे. आता राहिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर या ठिकाणी बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता जर सरकार सोबत दिला तर 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये ही टोटल रक्कम होते 4,000 रुपये. मग हे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. मग आता जशा बातम्या येत आहेत त्यामध्ये सांगण्यात येत आहे की नमो शेतकरीचे 2 हप्त्याचे 4,000 रुपये शेतकऱ्यांना भेटतील. मग आता खरं 2 हप्त्याचे 4,000 रुपये सरकार देत आहे का नाही, आता त्याबाबतची एकदा तुम्हाला माहिती सांगतो. आणि जर ही 4,000 रुपये देत असेल तर कशी मिळवायची ते पण सांगतो. कारण की आता हप्ता मिळवण्यासाठी ती 2 कामे महत्त्वाची तुम्हाला करावी लागतील, तरच पैसे भेटतील, अन्यथा नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटणार नाहीत असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. आता त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चालायचा आहे. तर बघा, या ठिकाणी मोठी घोषणा झालेली आहे आणि या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटपाला आम्ही सुरुवात करत आहोत अशी घोषणा राज्य सरकारकडून आता होत चाललेली आहे. आणि सरकारने डायरेक्ट आता डीबीटीची घोषणा पण करून टाकलेली आहे. बघा, डीबीटी म्हणजेच की आता तिकडून पैसे तर मंजूर होत आलेले आहेत, पण जसं डीबीटीचं काम होईल तसे डायरेक्ट तिकडून पैसे सोडण्यात येतील आणि कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील आणि मोबाईलवरती मेसेज येईल. मेसेज येताच लगेच तुम्ही बँकेत जाऊन हे पैसे काढून आणू शकता असं सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे काळजी करू नका. तर बघा, आता या ठिकाणी 2 हप्ते लवकर येण्याची शक्यता. त्याचं कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारला लवकर वाटप करायचा होता, पण आचारसंहितेमुळे सरकारला काय नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये देता आले नाही. मग त्या आचारसंहितेमुळे खूप उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे आता शेतकरी नाराज झाले आहेत, हे सरकारच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता सरकार एकत्र डायरेक्ट 2 हप्त्याचे 4,000 रुपये देण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर येत आहे. म्हणजे 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि बघा, हे 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये म्हणजे टोटल 4,000 रुपये हे शेतकऱ्यांना आता एकत्र मिळण्याच्या बातम्या समोर येत आहेत. आणि आता हे पैसे पण एकत्र मिळू शकतात असा अंदाज पण बऱ्याच जणांचा आहे. कारण हप्त्याला उशीर झाल्यामुळे आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात आज उद्यापर्यंत हे डायरेक्ट 2 हप्त्याचे 4,000 रुपये येणार आहेत. त्यामुळे आता तुम्हाला काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. सरकारची मोठी घोषणा आता तुमच्यासाठी बघायला मिळत आहे. सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे. यामुळे प्रत्येक शेतकरी खुश होणार आहे. तर चला, आता सर्वात आधी पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये करण्यात येणार आहे आपण ते बघूयात. आता तुम्ही म्हणत असाल या ठिकाणी बघा, नमो शेतकरी योजनेचे पैसे आता कोणाला मिळणार आणि याद्या आता आलेल्या आहेत. यादीमध्ये काही फेरबदल झालेले आहेत. कोणत्या शेतकऱ्याचं नाव सरकार घेत आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे सरकार 4,000 रुपये देणार नाही त्याबाबतची देखील माहिती आलेली आहे. बघा, आता 2 हप्त्याची जर 4,000 रुपये तुम्हाला एकत्र पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली एवढी कामे करा म्हणजे डायरेक्ट 4,000 रुपये तुम्हाला मिळतील. मग आता 4,000 रुपये मिळवायचे असतील तर फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत आता पाहत चला.
तर बघा या ठिकाणी महत्त्वाची घोषणा झालेली आहे आणि लाभार्थी यादीत मोठे फेरबदल झाल्याची देखील बातमी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। इथे सांगितलं आहे की यावेळेस सरकारने लाभार्थी यादीची अत्यंत कडक तपासणी केलेली असून त्यात मोठी छाटणी करण्यात आलेली आहे। नियमात न बसणाऱ्या सुमारे 6 लाख शेतकऱ्यांची नावे यादीतून कमी करण्यात आलेली असून आता केवळ 90,41,241 शेतकरी या लाभासाठी पात्र ठरलेले आहेत। ही एक कपात प्रामुख्याने पारदर्शकता आणण्यासाठी करण्यात आलेली आहे। केवळ गरजू आणि खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत सरकारी मदत पोहोचावी यामागील सरकारचा मुख्य उद्देश असल्याचं देखील आपल्याला स्पष्ट होत आहे आणि ही देखील गोष्ट सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची आहे। आता सरकारने सांगितलेली प्रत्येक शेतकऱ्यांनी ही 2 कामे करायची आहेत। पुढच्या 5 दिवसाच्या ही 2 कामे करा। जर ही 2 कामे केली तर नव शेतकरीचे पैसे भेटतील, अन्यथा भेटणार नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे। मग चला आता कोणती 2 कामे करायची ती पण माहिती तुम्हाला सांगतो। इथे बघा अपात्रतेची प्रमुख तांत्रिक कारणे काय आहेत इथे सांगितलं आहे की यादीतून नाव कमी होण्यामागे इतरही काही तांत्रिक आणि कायदेशीर कारणे समोर आले आहेत। सध्या स्थितीला तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एकाच कुटुंबातील 2 लाभार्थी होते, आता ते काढण्यात आलेले असून एकाच लाभार्थ्याला पैसे देण्यात येणार आहेत। जो दुसरा लाभार्थी असेल त्याचे पैसे कायमचे बंद करण्यात येत आहेत अशी घोषणा सरकारने केलेली आहे आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे काही कामे अपूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आता जमा होत नाहीत असं सरकारने सांगितलं आहे। आता यावेळेस नव शेतकरी योजनेचे पैसे अशा शेतकऱ्यांना भेटणार आहेत की ज्या शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली 2 कामे केली असतील अशा शेतकऱ्यांच्याच खात्यावरती पैसे आता हे जमा केले जातील आणि नमो शेतकरी योजनेचे जर 2 हप्त्याची 4,000 रुपये वाटप सुरू केले तर हे 4,000 रुपये डायरेक्ट सर्वात आधी तुमच्या खात्यात येतील। मग आता सर्वात आधी खात्यात येण्यासाठी काय करायचं आणि कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या क्षणी आपल्या खात्यात जमा होईल, आता ती माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्याचं काम करतो। तर बघा आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। या ठिकाणी बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आता शेतकरी बांधवांनो ही 2 कामे तुम्हाला कोणती करायची आहे जेणेकरून नमो शेतकरीचे पैसे तुम्हाला भेटतील ती माहिती या ठिकाणी दाखवत आहे। बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नमो शेतकरी योजनेचे पैसे आम्ही वाटप आता लवकरच सुरू करत आहोत। प्रत्येक शेतकऱ्यांनी ही 2 कामे करावी म्हणजे त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटतील। 8वा हप्ता खात्यात येईल आणि 9वा हप्ता देखील आम्ही लगेच दिल्यानंतर तो पण शेतकऱ्यांना भेटेल आणि टोटल 4,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळून जातील। त्यामुळे कोणीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्यांनी तारीख वेळ सर्व माहिती आता दिलेली आहे। ती माहिती तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला पण कळेल की हप्ता नेमका कधी येणार, आज येणार की उद्या येणार आणि सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात येणार ते पण बघायला मिळणार आहे। त्यासाठी राहिलेला 1.5 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा पहिलं काम करायचं आहे आपलं जे आधार कार्ड असतं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे। बघा आता मोबाईल नंबरशी लिंक करा असं म्हणणं राज्य सरकारचं आहे। जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं तर कोणती अडचण राहणार नाही आणि डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील असं देखील राज्य सरकारचं म्हणणं आहे। ही एक मोठी घोषणा राज्य सरकारकडून होत असल्याने सर्व शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता मिळेल आणि ही खुशखबर देखील आपण बोलू शकतो। आणि दुसरं काम करायचं आहे आपलं जे आधार कार्ड असतं ते बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे, हे देखील काम करा। हे काम देखील खूप करणं गरजेचं आहे म्हणजे डीबीटीतून येणारे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील। जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुम्हाला पैसे भेटण्यास अडचण होऊ शकते असं राज्य सरकारचं म्हणणं आहे। आणि महत्त्वाचं काम म्हणजे हे काम तुम्हाला CSC केंद्रावरती जाऊन करावं लागेल। CSC केंद्राला भेट द्या आणि ही कामे करा म्हणजे जे सेवा केंद्र असतात ही सेवा केंद्रावरती तुम्ही ही कामे करू शकतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सरकारने सांगितलेलं महत्त्वाचं काम म्हणजे EKYC। बघा जे कोणी EKYC करणार नाहीत त्यांचे हप्त्याचे पैसे बंद होणार आहेत, जरी तिकडून टाकले तरी खात्यात येणार नाहीत असं सरकारने सांगितलंय। त्यामुळे जे कोणी EKYC करतील त्यांच्याच खात्यात आता येणारे नमो शेतकरीचे पैसे भेटतील। जे काय 2 हप्त्याचे 4,000 रुपये देणार आहेत ते येतील किंवा 1 हप्ता दिला तर ते 1 हप्त्याचे 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये येतील, पण तुम्हाला EKYC करावं लागेल तरच तुमच्या खात्यात हे येणारे पैसे आता जमा होणार आहेत असं देखील म्हणणं राज्य सरकारचं बघायला मिळत आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यात सर्वात आधी पैसे येणार ते बघूयात। बघा आता पीक विमा आणि नुकसान भरपाई आणि यामध्ये नमो शेतकरीचे पैसे सर्वात आधी सरकार या 8 जिल्ह्यामध्ये देणार आहे। जर या 8 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होऊन जातील। यामध्ये बघा पहिला जिल्हा लातूर जिल्हा आहे। लातूर जिल्ह्यामध्ये नमो शेतकरीचे 2,000 रुपये आणि इकडे पीक विमा नुकसान भरपाईचे पण पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण वाटप केले जाणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट टोटली रक्कम देण्यात येणार आहे अशी घोषणा बघायला मिळत आहे। त्यामुळे कोणालाच काळजी शक्य
शक्यतो चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही. सर्व पैसे डीबीटीच्या अंतर्गत बँक खात्यात येऊन जातील अशी घोषणाच राज्य सरकारने आता केलेली आहे आणि यामुळे प्रत्येक शेतकरी खुश होणार आहेत आणि नमो शेतकरीचा हप्ता 31 डिसेंबरच्या आसपास किंवा 5 जानेवारीच्या आसपास तुमच्या खात्यात येऊ शकतो असा एक अंदाज बघायला मिळत आहे. त्यामुळे काळजी करू नका, पैसे नक्की येणार आहेत. योजना काय बंद झालेली नाही आणि बंद पण होणार नाही असं सरकारने सांगितलंय. थोडाफार पैसे द्यायला उशीर होईल पण पैसे 100% येतील असं म्हणणं राज्य सरकारचं आहे. ही देखील गोष्ट लक्षात घ्या आणि नमो शेतकरीचे पैसे एकदाच सर्व जिल्ह्यात येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आता कोणालाच काळजी आणि चिंता करायची नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा आणि इतर 10 ते 12 शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा, त्यांना माहिती मिळेल, त्यांचा फायदा होईल. धन्यवाद.